मला एक असा प्रश्न पडला की ह्या काळामध्ये महाभारत आणि तुझा काय संबंध आला आणि महाभारतच का आणि NGO का? आणि तू खूप हुशार आहेस त्याच्याबद्दल सांग ना. तू बोर्डात आलेली आहेस. हो, बोर्डात आलेली आहे मी. 6वी आलेली होते मी बोर्डामध्ये. स्किन केअर हा खूप सेन्सिटिव्ह विषय झालेला आहे. लोकांना असं वाटतं की मी साबणं बनवीन आणि विकीन. फक्त एक विचार नक्की होता, आपल्याला नुसते म्हणजे 4 लोक बनवतात तसं फक्त कारण तसे खूप आहेत मार्केटमध्ये अवेलेबल, तसं साबण नाही बनवायचं. अर्जुन आणि आताचं कॉर्पोरेट वर्ल्ड यांच्याशी काहीतरी नातं आहे तुम्ही म्हणाल. महाभारतातनं आपल्याला फक्त देव आणि दानव असं डिस्टिंक्शन नाही आहे, तर त्यातनं खरी खुरी माणसं आहेत, म्हणजे तुमच्या माझ्यासारखी जी चुकतात, जी चिडतात, रागावतात. तर हिस्ट्री वाचून उपयोग नाही, त्याच्यातल्या बेसिक कॅरेक्टर्सकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे, जे शिकलं पाहिजे. आणि महाभारत सृष्टीचा उद्देशच तो आहे की महाभारताचं ज्या काही शक्य त्या प्रकारे लोकांपर्यंत घेऊन जाणं. पण नुसतं वाचतो आणि म्हणतो हे काय खरं आहे की नाही, खोटं की नाही, पण ते न करता त्याच्यातून काय घेता येईल. काय म्हणजे झालंय बाबा, आता एकदम ही साबण बिबण विकायला लागली, डॉक्टर साबण, हां डॉक्टर का साबण विकते, असा अनेकांच्या मनात प्रश्न आला. तर तूप आयुर्वेदामध्ये सर्व मान्य आहे आणि इट इज लाईक ऑल इन वन रेसिपी फॉर ऑल स्किन प्रॉब्लेम्स, फॉर ऑल हेल्थ प्रॉब्लेम. माधव सृष्टी युनिकॉर्न कंपनी करायची असं एक स्वप्न आहे. नमस्कार, मी नीलम उमराणी एदलाबादकर, घेबरारीची को-फाउंडर. अनेक व्यवसाय लोक करत असतात, वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या गोष्टींपासून प्रेरणा घेऊन. कित्येक व्यवसाय आपल्याला करणं फार सोपं वाटतं. मी बघते सध्या की लोकांना असं वाटतं की स्किन केअर प्रॉडक्टमध्ये डील करणं हे खूप सोपं आहे. असे मी फेसबुक, इंस्टाग्रामवरती अशा पद्धतीचे टेक्स्ट पण वाचत असते की अरे हा बिझनेस चालू करा, खूप सोपं आहे, सोप्स तयार करा, सोपं आहे हे. सो कोणीतरी कुठून तरी केमिकल्स आणतं, काहीतरी सोप्स बनवतं आणि ते विकायला सुरू करतात, मार्केटमध्ये आणतात. पण प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे, जी गोष्ट आपल्या त्वचेला लागणार आहे त्याला आपण काही सर्टिफिकेशन्स घेतली आहेत का, आणि घेतली नसतील तर ती आपण मार्केटमध्ये आणू शकत नाही. याचे परिणाम खूप वाईट होऊ शकतात आणि म्हणून सर्वांनी सावध राहिलं पाहिजे. कुठलाही बिझनेस करताना इन्व्हेस्टमेंट लागते, तशी याही बिझनेसला लागते, आणि कुठल्याही बिझनेसला जसं डेडिकेशन लागतं तसं याही बिझनेसला लागतं. तेव्हा आपण जर विचार करत असाल की स्किन केअरचा बिझनेस मला करायचा आहे, तर आजचा इंटरव्ह्यू अत्यंत लक्षपूर्वक ऐका. ह्याच्यामधून तुम्हाला खूप शिकायला मिळणार आहे, खूप पुढे कसं जाता येईल याच्या टिप्स मिळणार आहेत. आणि मी आज बोलणार आहे आमच्या इथे नेहमी स्टॉल असणाऱ्या मेघना आणि वैभवशी. त्यांचा माधव सृष्टी हा ब्रँड आहे. उत्तम प्रॉडक्ट्स आहेत, उत्तम रिस्पॉन्स मिळतो त्यांना. आणि हे जरी असलं तरी प्रत्येक गोष्टीच्या मागे त्यांची जी तपस्या आहे, त्याचे विचार आहेत, त्याच्या विचाराच्या मागची जी डेप्थ आहे, ही आपल्याला सगळ्यांना शिकण्यासारखी आणि बघण्यासारखी. त्यामुळे आज भेटूया मेघना आणि वैभवला. नमस्कार. नमस्कार. तुम्ही दोघं इथं यावे ही माझी, मला वाटतं की गेले 6 महिन्यापासूनची इच्छा होती. की स्किन केअर हा खूप सेन्सिटिव्ह विषय झालेला आहे. लोकांना असं वाटतं की मी साबणं बनवीन आणि विकीन स्किन केअर कुठल्या तरी, मला माहिती आहेत सगळे फॉर्म्युलेशन्स, त्याच्यापासून मी मॉइश्चरायझर बनवीन आणि मार्केटला आणीन आणि माझा मस्त सेल होईल, एक्झिबिशन्समध्ये मी ठेवेन. अशा वेळेला आपल्याला जाणीव नसते की आपण काय मार्केटला आणतो आहे, कसं पुढे जातो आहे, आणि कुठेतरी आपण अडकणार होते का स्पॉटला. सो ह्याच्याविषयी आज तुम्ही खूप सारी माहिती द्या. पण त्याआधी तुम्ही दोघं इतके उच्च शिक्षित आहात, त्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. मेघना, तुझं शिक्षण आणि तुझं ओव्हरऑल लाईफ याच्याबद्दल थोडंसं सांग ना. सो माझा जन्म डोंबिवलीतला, डोंबिवलीतच लहानाची मोठी झाले. माझं सगळं शालेय शिक्षण म्हणजे माझं आणि वैभवचं, इनफॅक्ट आम्ही शाळेतले मित्रमैत्रिणी, अगदी पहिलीपासून आम्ही एकत्र होतो, 12वीपर्यंत एकाच शाळेत शिकलो आम्ही डोंबिवलीला. त्याच्यानंतर मी डेंटिस्ट्री जॉईन केलं DY पाटीलला, नवी मुंबईला, आणि वैभव इंजिनिअरिंगच्या त्याच्या मार्गाला वळला. डेंटिस्ट्री जॉईन केल्यानंतर मला माझा लाईफ पार्टनर, माझं लव्ह मॅरेज आहे, तो भेटला तिकडे. आणि मग आपलं 4 चौघींसारखं सर्वसामान्य डेंटिस्ट्री कंप्लीट करून लग्न झालं, मुलं बाळं झालं आणि रेग्युलर प्रॅक्टिस सुरू होती. तू हुशार आहेस त्याच्याबद्दल सांग ना. तू बोर्डात आलेली आहेस. हो, बोर्डात आलेली आहे मी. 6वी आलेली होते मी बोर्डामध्ये.
आणि 12वीलाही मला 95% होते. मेडिकलची ॲडमिशन त्यावर्षी काहीतरी ॲडमिशन्सचे गोंधळ होते, त्याच्यामुळे थोडक्यात चुकली. आणि तुम्हाला आता पुढे सांगेनच मी, पण त्या नादात असं झालं ना की मी एक अख्खं वर्ष फार्मॅकोलॉजी केलं बिफोर जॉईनिंग डेंटिस्ट्री. ओके. आणि त्याचा मला पुढे आयुष्यात खूप फायदा झाला. म्हणजे त्या काळात तू काही एंट्रन्स अभ्यास केलास? नाही, ॲक्च्युली ॲडमिशन प्रोसिजरवर स्टे होता बरं. मेडिकल आणि डेंटलच्या. कोर्ट केसेस चालू होत्या तेव्हा, आणि त्याच्यामुळे कुठेतरी ॲडमिशन तर सिक्युअर करायला पाहिजे म्हणून मी फार्मॅकोलॉजीला ॲडमिशन घेतली. 1 वर्ष फार्मॅकोलॉजी केलं आणि आमची अख्खी बॅचच 6-8 महिने पुढे गेली. त्याच्यानंतर आमचं डेंटिस्ट्री सुरू झालं. ओके. आता रेग्युलर प्रॅक्टिस वगैरे बद्दल काही? येस, आता रेग्युलर प्रॅक्टिस माझी आणि माझ्या नवऱ्याची आमची 2000 सालापासून प्रॅक्टिस चालू आहे. एकत्रच प्रॅक्टिस करतो आम्ही. 2 सेटअप आहेत आमचे. सुरुवातीला प्रॅक्टिस छान बिल्डअप करत गेलो. त्याच्यानंतर मुलं बाळं झाल्यानंतर एक साधारण 8-1 वर्षांनी असं जाणवलं आता इथे थांबण्यात, असं कारण थांबलेलं मला आवडत नाही, काहीतरी नवीन शिकत राहायचा असा माझा स्वभाव आहे. सो त्याच्यानंतर मी परत 2 फेलोशिप्स केल्या फुल टाईम, DY पाटीलला आणि अजून एका ठिकाणी. सो माझं ऑर्थोमध्ये स्पेशलायझेशन मी केलं, स्माईल डिझायनिंगमध्ये स्पेशलायझेशन केलं, आणि दॅट गेव मी अ बिग रिलीफ, कारण माझे वर्किंग आवर्स कमी झाले. मग मी फक्त स्पेशलाइज्ड काम करत राहिले. आता फक्त तेवढंच काम करते? नाही, जनरल डेंटिस्ट्रीसुद्धा करते, पण मेजर फोकस हा स्पेशलाइज्ड बरोबर डेंटिस्ट्रीवरती आहे. हुशार माणसं. तुझ्याविषयी काही? माझा जन्म नाशिकचा, आणि हिने सांगितलं तसं 11वी-12वीपर्यंत आम्ही एकत्र होतो डोंबिवली आणि मुलुंडला. मग मी COEPला पुण्यात इंजिनिअरिंगसाठी आलो. त्याच्यानंतर माझं बेसिक इंजिनिअरिंग मेटलर्जीमध्ये आहे. मग तेव्हापासून मी आता पुण्यातच असतो. मी मेघनासारखा अकॅडमिक काही फार माझ्याकडे सांगण्यासारखं नाही आहे, पण म्हणजे COEPत असू नाही का? COEPत असू नये, कारण मला कुठेतरी COEPत ते जाणवलं की अकॅडमिक किंवा ज्याला आपण टेक्निकल स्किल म्हणतो, म्हणजे तुम्हाला एखादं व्यक्तिमत्व जर का अभ्यासायचं असेल तर त्यातली टेक्निकल स्किलचं 30-40% कॉन्ट्रीब्युशन टेक्निकल स्किलचं असतं. त्याच्या पलीकडचा माणूस उरलेला 60% हा खूप त्याच्या सॉफ्ट स्किल्सवर ठरतो. तर मला कुठेतरी ते सतत रिअलायझेशन शिकता शिकता होत होतं, आणि मग नंतर मी त्या 60%वर जास्ती भर दिला. त्यामुळे 40% जे आपले टेक्निकल स्किल असतात त्यात मी नाही असं नाही, म्हणजे ऑफकोर्स आहे, पण माझा जास्ती ओढा हा त्या उरलेल्या 60%कडे जात गेला. मग मी अनेक जॉब पण केले आहेत. मेटलर्जीमध्ये केला, आता मी सॉफ्टवेअर कंपनीत आहे, त्यात प्रोडक्ट सर्व्हिसेस अशा अनेक ठिकाणी काम केलं. आणि मध्ये एक वेगळा चेंज जरा, पण म्हणून मी एका NGOमध्ये 3-3.5 वर्ष होतो. अच्छा. म्हणजे थोडक्यात काय की आमच्यासारख्या लोकांनाही आहे थोडंसं काहीतरी स्कोप, सॉफ्ट टेक्निकल स्किल्स वगैरे, म्हणजे अगदी हुशार नसतील बरे, त्यांचंही लाईफ आहे काहीतरी. ॲक्च्युअली त्यांचंच लाईफ आहे. जर का आपण नीट फोकस केलं ना तर तो मोठा गॅप आपण ॲक्च्युली भरून काढतो, म्हणजे असं मला खरंच प्रामाणिकपणे वाटतं. आणि तशी खूप उदाहरणं पण आहेत. म्हणजे आता सचिन तेंडुलकर, ज्याचं अकॅडमिक करिअर काही फार मोठं नाही आहे, पण तुमच्याकडे बाकीची स्किल्स जर का चांगली असतील तर आता बॅटिंग टेक्निक्स हे परत टेक्निकल स्किल झालं, पण ते बॅटिंग टेक्निकच्या पलीकडचा सचिन तेंडुलकर मोठा असल्यामुळे तो सर्वश्रेष्ठ फलंदाज ठरतो. त्याच्यासारखीच बॅटिंग स्किल त्या काळात 10 लोकांकडे होती बॅटिंग स्किल म्हणून. आज पॉन्टिंगकडे आहेत. पण आवडलं हुशार माणसांकडून कौतुक ऐकून. मला एक असा प्रश्न पडला की ह्या काळामध्ये महाभारत आणि तुझा काय संबंध आला, आणि महाभारतच का आणि NGO का? त्याची थोडी स्टोरी माझ्या काकांपासून सुरू होते. मी काकांबरोबर खूप क्लोज होतो माझ्या काकांना, आणि काकांकडनं मला पुस्तक वाचनाची आवड लागली. मी काकांबरोबर बऱ्याच वेळा फिरायचो, आणि काका जे काही काम करायचे त्यानिमित्ताने त्यांना अनेक लोकांना भेटीगाठी घ्याव्या लागायच्या. तर मला आठवतं मी काकांबरोबर आनंद दिघे, मनोहर जोशी अशा माणसांना भेटलेलो होतो. तेव्हा मी काकांना विचारलेलं की म्हणजे एवढ्या मोठ्या माणसांना भेटताना तुम्हाला भीती वाटत नाही का? ते म्हणले नाही म्हणे, मी काय माझा बंगला बांधायला त्यांच्याकडे जात नसतो. काहीतरी चांगलं काम घेऊन जेव्हा मी जातो तेव्हा मला यश अपयशाची भीती वाटत नाही. फार फार तर काय एक माणूस नाही म्हणेल, दुसरा नाही म्हणेल. बरोबर. त्या नाही म्हणण्याने माझं वैयक्तिक नुकसान नाही आणि फायदाही नाही. तर अशा प्रकारे म्हणजे काकांबरोबर मी बरंच घडत गेलो. परत मगाशी म्हटलं तसं हे सगळे सॉफ्ट स्किल्सचे प्रकार आहेत.
त्याच्यानंतर इंजिनिअरिंगच्या शेवटी मित्रांबरोबर गप्पा मारताना किंवा या सगळ्याचा परिणाम म्हणून म्हणजे काकांनी सांगितल्यानंतर मी श्रीमान योगी शिवाजी महाराजांवर भरपूर वाचन केलं. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज म्हणून 4 खंड आहेत बाळशास्त्री हरदासांचे. त्याच्यानंतर सावरकर, विवेकानंद असे अनेक पुस्तकं वाचलेली. कुठेतरी त्याचा एक परिणाम आणि काहीतरी ह्या माणसांनी म्हणजे एका आयुष्यात इतक्या गोष्टी केलेल्या आहेत की ते कसं शक्य आहे असा एक तेव्हा मला लहानपणी प्रश्न पडायचा. तर ते करताना याचा सगळ्याचा परिपाक म्हणून इंजिनिअरिंगच्या शेवटी मी लग्न न करता काहीतरी वेगळं करायचं असा एका निर्णयापर्यंत येऊन पोचलेलो. मी तेव्हा पुण्याच्या आसपास जवळपास 30 ते 35 NGO शोधल्या. त्यातली एक विज्ञान आश्रम म्हणून एक NGO आहे. आजही तुम्ही सगळ्यांनी भेट द्यावी अशी ती NGO आहे. कलबाग म्हणून डॉक्टर होते, डॉक्टर कलबाग, ज्यांनी ती चालू केली. डॉक्टर कलबाग आणि विज्ञान आश्रम असं त्याचं नाव आहे. म्हणजे त्याच्यात विज्ञान आहे आणि राहण्याची व्यवस्था आश्रमासारखी आहे. म्हणजे तुमची अतिशय साधी राहणी तिथे एक्सपेक्टेड होती, पण तिथे जे काही प्रोजेक्ट चालायचे ते प्युअर वैज्ञानिक स्वरूपाचे होते. म्हणजे जसं आपण 3 इडियट्समध्ये बघितलं ते एक्झॅक्टली खरंच त्या स्वरूपाचं होतं. तर मी तिथे 3-3.5 वर्ष होतो. त्या याच्यात गीता रहस्य वाचून किंवा बाकीची जी सगळी महाभारत BR चोप्रांचं त्याच्यात ती जी सिरियल होती त्या काळात आलेली, त्याच्यातनं मला अनेक कॅरेक्टर महाभारतातली आवडायला लागली. त्याच्याबद्दल आवडायला म्हणजे काय, परत त्याच्यात एक डीप थॉट आहे की त्यांच्याकडनं आपण बरंच काही शिकू शकतो. मला भीष्मांचं एक चांगलं आठवतं आहे की म्हणजे आपल्या सगळ्यांना भीष्मांबद्दल विचार करताना असं वाटतं की भीष्मांनी केवळ त्यांची प्रतिज्ञा म्हणून ते कौरवांबरोबर लढले. पण जेव्हा तुम्ही कुठलंही एखाद्या मतापर्यंत पोचता नीलमताई, तेव्हा केवळ एका घटनेचा विचार करून चालत नाही. मग थोडं मागे पुढे सरकून त्या पर्टिक्युलर माणसाचा नक्की कॅरेक्टर कसं आहे ते सगळ्या मोजमापं लावून त्या फुटपट्ट्या वापरूनच तुम्हाला निष्कर्ष योग्य प्रकारे काढता येतो. अदरवाईज तो अर्धवट निर्णय असू शकतो. तर असे अनेक ब्रेनस्टॉर्मिंग व्हायला लागलं आणि मग मला वाटलं की याच्यातनं खूप काही प्रत्येक कॅरेक्टरमधनं घेण्यासारखं आहे. अशा प्रकारे महाभारताची एक वेगळी प्रकारची गोडी लागली. तुम्हाला अर्जुन आवडतो, तर असं आहे की अर्जुन आणि आताचं कॉर्पोरेट वर्ल्ड यांच्याशी काहीतरी नातं आहे. तुम्ही म्हणालात की आपण कसं वागायला पाहिजे. सो हे जरा थोडक्यात सांग ना. म्हणजे महाभारतातलं मला महाभारत भावलं हे ह्या कारणासाठी की महाभारतातनं आपल्याला फक्त देव आणि दानव असं डिस्टिंक्शन नाही आहे, तर त्यातनं खरी खुरी माणसं आहेत. म्हणजे तुमच्या माझ्यासारखी जी चुकतात, जी चिडतात, रागावतात, विविध म्हणजे प्रसंगातनं जातात. सो हे खूप साधर्म्य मला जाणवतं आजच्या समाजजीवनाशी महाभारतातलं. त्यातलं स्पेसिफिकली अर्जुनाचं उदाहरण द्यायचं झालं तर आता कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये आपण बघतो की इतकी चढाओढ आहे, एवढं स्पर्धात्मक वातावरण आहे की प्रमोशनसाठी एक दुसऱ्याचे पाय खेचणं असेल किंवा भ्रष्टाचार असेल, नाहीतर अपयश असेल, म्हणजे प्रचंड मेहनत करायला लागते तुम्हाला स्वतःला एका उंचीवर पोहोचवण्यासाठी. तशीच मेहनत अर्जुनाने तर म्हणजे प्रमाणाबाहेर मेहनत केली होती, आपण इमॅजिनही करू शकत नाही अशी. आणि सर्वश्रेष्ठ जगातला धनुर्धारी असा म्हणता येईल ह्या ताकदीचा माणूस, त्याला 1 वर्ष बृहन्नलेच्या रोलमध्ये राहावं लागलं परिस्थितीमुळे. आता बृहन्नलेचा रोल म्हणजे अर्जुनासारख्या माणसाला ना नर मादी ह्या स्वरूपात म्हणजे त्याच्या सगळ्या भावभावना कंट्रोल करून तुमची उंची सोडून एका खालच्या लेव्हलवर येऊन तुम्हाला वागायचं आहे, त्यात तुमची डिग्निटी सांभाळून, आणि फक्त खालच्या उंचीवर येऊन नाही थांबायचं आहे, 1 वर्षानंतर परत भरारी घेऊन तुम्हाला फिनिक्ससारखं उडायचं आहे. सो हा जो काही म्हणजे अर्जुनाचा भाग होता ना, तो आम्हाला फार फार भावला मनाला. आणि अशी अनेक उदाहरणं देता येतील, फक्त अर्जुनच असं नाही, पण म्हणजे अर्जुनाची एक विद्यार्थी म्हणून शिकण्यातली एकाग्रता, त्याचं डेडिकेशन, कुठल्याही गोष्टीमध्ये जे करेन ते सर्वोत्कृष्ट असा जो त्याचा अट्टहास होता, हे स्वभाव विशेष असेल त्याचा. कॉर्पोरेट वर्ल्डमधलं आत्ता तुम्हाला जे उदाहरण सांगितलं ते असेल, किंवा रिलेशनशिप ह्या अँगलनी बघितलं तर द्रौपदीशी त्याचे म्हणजे पत्नी म्हणून संबंध, किंवा कृष्णाशी सखा म्हणून संबंध, भीष्मांशी आजोबा म्हणून संबंध, इतर भावंडांशी संबंध. सो रिलेशनशिप गोल्स, आत्ता आपण फार जे इन्स्टावर रिलेशनशिप गोल्स, पण ॲक्च्युली रिलेशनशिप्स कशी मेंटेन करायची, अशा अनेक गोष्टी आम्हाला अर्जुनामध्ये खूप जास्त जवळच्या वाटल्या. म्हणून अर्जुन आमचं खूप आवडतं कॅरेक्टर आहे. मला त्याच्यात अजून एक वाटतं अर्जुनाचं की बऱ्याच वेळा
म्हणजे हिने सांगितलं तसं. आणि एक उदाहरण म्हणून आपल्याला नटरंग पिक्चर माहिती आहे, तर त्याच्यावरनं आपण इमॅजिन करू शकतो की किती घालमेल झाली असेल त्याची मनातल्या मनात. भीष्मांबद्दल अर्जुनाच्या मनात अति आदर आहे. हे तेच भीष्म आहेत ज्यांच्याबद्दल त्याच्या मनात रागही आहे, कारण ते द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेस त्यांचा रोल काही नव्हता. आणि आपण हे समजू शकतो की एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात दोन टोकाच्या भावनांचा को एक्झिस्टन्स, म्हणजे एकाच व्यक्तीबद्दल आदरही आहे आणि रागही आहे, तर या दोघांची सरमिसळ अर्जुनाने कधी केली नाही. म्हणजे रिस्पेक्ट पण होता, रागही होता. जनरली हे खूप अवघड आहे. म्हणजे मला एखाद्या व्यक्तीबद्दल जर का राग आला तर तो राग जास्ती डॉमिनंट राहतो, मग तो आदर निघून जातो. किंवा आदर असेल तर त्याला आपण बरेच वेळा क्वेश्चन करत नाही, कारण मग राग येऊ शकतो. पण या दोघांचाही संगम जो आहे आणि एवढा फ्रीडम, हे रिलेशनचं कुठलंही गमक आहे. म्हणजे कुठलंही रिलेशन घ्या तुम्ही, ते अर्जुनाकडे खूप छान दिसतं. म्हणजे त्याने कृष्णाला प्रश्न विचारलेत. प्रश्न विचारताना तो उगाच कधी घाबरला नाही, कृष्ण उत्तर द्यायला घाबरला नाही. हे रिलेशन आपोआप तयार होत नसतात. म्हणजे याच्यासाठी ती उंची, ती खोली, हे दोन्ही गाठावं लागतं, जे अर्जुनाने त्याच्या प्रत्येक नातेवाईकाबरोबर गाठलेलं दिसतं. खूप छान. मला एक सांगा की तुम्ही आता जो काही ब्रँड निर्माण केला आहे माधवसृष्टी, ह्याच्या मागे कृष्ण असं तुम्हाला वाटतं? मला अगदी थोडक्यात सांगा की कृष्ण का होता माधवसृष्टीच्या विचारांमागे, स्किन केअर ब्रँड मागे कृष्णचे विचार का आले? मुळात म्हणजे आम्हाला असं डोक्यात होतं की महाभारतातलं एक एक कॅरेक्टर घेऊन त्याच्याशी रिलेटेड प्रॅक्टिकली आपण काहीतरी करून दाखवायचं. आता कृष्ण आपल्याला कुठे भेटू शकतो? प्रॅक्टिकली विचारांमध्ये आहे, मनामध्ये आहे, भावनांमध्ये आहे. पण प्रॅक्टिकली आपल्याला कृष्ण कुठे दिसेल? तर कृष्ण हा गोपालक होता. देशी गाय म्हणजे गोवर्धन त्यांनी उचललेला होता. सो गोवर्धन किंवा गायींचं संवर्धन, प्रजनन, संगोपन हे काम आम्ही हाती घ्यायचं ठरवलं. आणि देशी गाई आजकाल तळागाळातल्या शेतकऱ्यांनाही माहीत नाहीत. त्याची कारणं अनेक वेगवेगळी आहेत की फक्त दुधावरती फोकस केला जातो आणि दुधावरती फोकस केला की म्हणजे गाय आणि म्हणजे दूध एवढंच समीकरण लोकांच्या डोक्यात असतं आणि तिथे सगळं आर्थिक गणित फसतं. कारण गायींचा चाऱ्याचा खर्च प्रचंड असतो. त्यांना वाढवण्यासाठी जी जमीन लागते तीही त्या प्रमाणात लागते, महाग आहे. आणि मग त्या प्रमाणात उत्पन्न मिळत नाही. सो आम्ही एक असा वेगळा विचार केला की आम्हाला खूप गायींची संख्या वाढवायची नाही, पण गायींची इतर गव्य म्हणजे आता गोमूत्र असेल, शेण असेल, दूध, दही, ताक, तूप, ही सगळी जी काही सिक्रिशन्स असतील त्याचा आपण वेगवेगळ्या ठिकाणी वापर करायचा. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर आता तूप आयुर्वेदामध्ये सर्वमान्य आहे आणि इट इज लाईक ऑल इन वन रेसिपी फॉर ऑल स्किन प्रॉब्लेम्स, फॉर ऑल हेल्थ प्रॉब्लेम्स. पण 1 किलो तूप आज मी जर बनवलं तर फक्त तूप मी विकायचं ठरवलं तर मी जो काही माझा रेट असेल 3,000 रुपये किलोनी, पण मी 1 किलो तुपापासून हजारो प्रॉडक्ट्स बनवू शकते स्किन केअरचे. दॅट्स हाऊ म्हणजे आम्ही ठरवलं की ह्या पद्धतीने आपण विचार केला किंवा अशा पद्धतीचं इंडस्ट्री उभी केली तर आपल्याला गोठा सस्टेनेबल व्हायला मदत होईल. आणि आज आमच्याकडे 3च्या फक्त आम्ही 12 गायी केल्यात. आम्हाला 50, 100, 200 गायी करण्यामध्ये इंटरेस्ट नाही, पण तेवढ्या गायींवरती सुद्धा मोठा व्यवस्थित छान बिझनेस उभा राहू शकतो, सेल्फ सस्टेनेबल. जस्ट थोडं ॲड करतो याच्यात की म्हणजे आपण जास्ती कृष्णाविषयी बोलणारच आहोत किंवा माधवसृष्टीविषयी, पण महाभारतसृष्टीचा विचार करताना अनेक कॅरेक्टर हे वेगवेगळ्या उद्योगाशी संबंधित आहेत, ज्याच्यावर आमची कामं पण सुरू आहेत. म्हणजे बलराम कृष्णाचाच भाऊ, जो शेतीमध्ये त्याचा पिक्चर पण जर का आपण बघितलं तर तो हल घेऊन म्हणजे हे घेऊन असतो. तर शेतीशी संबंधित आमचे जवळपास 2 ते 3 पेटंट वर काम चाललं आहे आणि ते ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीवर आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळं, मग विदूर असतील तर त्यांच्याविषयी विदूर नीतीशी संबंधित, विद्यार्थ्यांसाठी किंवा कॉर्पोरेटसाठी परत काही आमचे गेमिंग सोल्युशन्सवर काम चाललं आहे. अशा प्रकारे अनेक उद्योगधंदे महाभारतातल्या कॅरेक्टरमुळे प्रेरित होऊन आणि असं आमचं काम चालूच आहे. म्हणजे थोडक्यात काय की नुसतं हिस्ट्री वाचून उपयोग नाही, करेक्ट, त्याच्यातल्या बेसिक कॅरेक्टर्सकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे, जे शिकलं पाहिजे. आपण नुसतं वाचतो आणि म्हणतो हे काय खरं आहे की नाही, खोटं आहे की नाही, पण ते न करता त्याच्यातून काय घेता येईल, मला वाटतं हे खूप अगदी बरोबर. आणि महाभारतसृष्टीचा उद्देशच तो आहे की महाभारताचं ज्या काही शक्य त्या प्रकारे लोकांपर्यंत घेऊन जाणं,
तर त्याच्यातले आमचे पुढचेही अनेक उपक्रम आहेतच. जसं आत्ता मी पुस्तक काढलं आहे, जे म्हणजे साहित्य, कला, संस्कृती, उद्योगधंदे या सगळ्या ह्याच्यातनं आम्हाला महाभारताच्या व्हॅल्यूज आणि हे लोकांपर्यंत पोचवायचं आहे. हे जेव्हा तुम्ही असं ठरवलं की आता आपण काहीतरी स्किन केअरमध्ये काम करणार आहे, सो त्यावेळेला शून्यातनं सुरुवात असेल. दोघं तुम्ही बऱ्याच काळानंतर भेटलात, म्हणजे शाळा कॉलेज वेगवेगळी आणि मग नंतर तुम्ही भेटलात, ठरवलं. त्यावेळेला ट्युनिंग व्यवस्थित जमलं का तुमचं आणि कशा पद्धतीने चालू केलं? त्याचं ना व्हॉट्सॲपवर आमचा कनेक्ट झाला. जवळपास मला वाटतं 2015 सालची घटना असेल, जेव्हा व्हॉट्सॲपचे ग्रुप बनायला लागले. आमचा शाळेचा बनला. 15 ते 17 याच्या दरम्यान कनेक्ट नुसते एस्टॅब्लिश होत होते. मीनवाईल मी अर्जुनावर पुस्तक लिहिण्याचं ठरवलं होतं. काही लेख मी शाळेच्या ग्रुपवर टाकायचो आणि बाकीचे पण विचार सुरू होते. त्या लेखाला रिस्पॉन्ड करताना शाळेतल्या अनेक ग्रुपमधले आणि जवळपास सगळ्यांचेच रिस्पॉन्सेस खूप छान होते. पण त्यातल्या त्यात जे मनाला भिडले ते मेघनाचे काही रिस्पॉन्स होते. एकतर कसं असतं की तुम्हाला काम एकट्याला करणं तर अवघड आहे. त्यामुळे जेवढी टीम वाढवता येईल ती टीम तुमच्या ओळखीची असेल आणि प्रगल्भ असेल. या दोन्ही गोष्टी मला मेघनामध्ये दिसल्या आणि मग आम्ही स्पेसिफिकली पुढे काय करता येईल याचा विचार सुरू केला. म्हणजे ओळख तर होतीच, ती प्रगल्भता होती. त्यामुळे ते समीकरण खूप छान जुळून आलं. बरोबर, समज असावी लागते गोष्टीची. मग काही LLP फॉर्म केली, कसं केलं तुम्ही? हो, याच्यामध्ये आम्ही LLP फॉर्म केले, ज्याच्यामध्ये मी, मेघना आणि माझी बहीण पण आहे. ओके, असे 13 जणांची ती LLP. हो. आता जेव्हा चालू केलं तेव्हा काय प्रॉडक्टपासून चालू केलं? हे कुठून चालू केलं? प्रॉडक्ट निवडताना सुरुवातीला आत्ता तुम्ही म्हणलात तसं साबण बनवणं नुसती प्रोसेस ही सोपी असते. बरं. आणि तू आधी शिकली होतीस? फार्मॅकोलॉजी केलेलं आहे. सो फॉर्म्युलेशनशी माझा खूप जवळचा संबंध होता. इवन म्हणजे कुठलं ज्ञान आपल्याला कधी कामी येईल असं सांगता येत नाही. इवन डेंटिस्ट्रीमध्ये आम्हाला 2 वर्ष फार्मॅकोलॉजी असतं ॲज अ सब्जेक्ट. सो फॉर्म्युलेशन हा प्रकार मला नवीन नव्हता. इवन डेंटिस्ट्रीमध्ये आम्हाला मटेरियल सायन्स किंवा वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे अगदी ॲक्रेलिकपासून ग्लासपर्यंत खूप मटेरियल्सवरती अभ्यास करायला लागतो. तर हे नॉलेज मला इकडे कामी आलं की इमल्सिफाईंग करणं किंवा इतर बऱ्याच गोष्टी इथे मला खूप उपयोगी आल्या. त्याच्यानंतर वैभवची बहीण जी आहे तिचेही काही फॉर्म्युलेशन रिलेटेड कोर्सेस केलेले होते. सो बेसिकली आम्ही दोघींनी मिळून असं ठरवलं की आपण आधी साबणापासून सुरुवात करून बघूया. सो पहिल्यांदा साबण, फक्त एक विचार नक्की होता आपल्याला, नुसते म्हणजे 4 लोक बनवतात तसं फक्त कारण तसे खूप आहेत मार्केटमध्ये अवेलेबल, तसं साबण नाही बनवायचं आहे. आणि आपल्याला कृष्णाशी रिलेटेड, सो गोठ्याशी रिलेटेड असल्यामुळे आमच्या प्रत्येक प्रॉडक्टमध्ये काही ना काहीतरी काऊ बेस्ड एलिमेंट असेल. म्हणजे ते आयदर दूध, तूप, दही वगैरे ह्याच्यापैकी असेल किंवा गोमूत्र आणि शेण असेल, किंवा ज्या काही प्रॉडक्टमध्ये ही गव्य वापरणं शक्य नाही तिथे आमच्या शेतावरचे लोकल हर्ब्स, लोकल वनस्पती, काही म्हणजे अगदी साधा आवळ्यापासून गोकर्णापासून जास्वंदीपर्यंत, पण लोकल पाहिजेत, शेतावर उगवणारे पाहिजेत. अगदी आंबाडीची भाजीसुद्धा आम्ही वापरतो. सो असे सगळे प्रॉडक्ट काहीतरी म्हणजे त्याचा उपयोग करून, सो ते एक बेसिक त्याची स्पेशालिटी होती, ते वापरूनच आपण करायचं. सो असे आम्ही एक घरगुती साबण सुरुवातीला बनवायला सुरुवात केली आणि ते छान चालले. साधारण किती बनवले असतील? अगदी थोड्या प्रमाणावर, की सुरुवातीला 50-100 असेच घरच्यांना विकले, फ्रेंड्स, फॅमिलीज, हौशीनी कौतुकाने लोकांनी ते विकतही घेतले. त्याच्यावरती आम्हाला काही रिव्ह्यूज मिळाले, म्हणजे काही ह्याच्यात सुधारणा करायला पाहिजे आहेत, हे चांगलं आहे, हे वाईट आहे. त्याच्याप्रमाणे मग हळूहळू आम्ही फॉर्म्युलेशनमध्ये थोडे चेंजेस करत गेलो. मग आम्हाला असंच आमच्या मित्रपरिवाराकडनं एक ऑर्डर आली, चांगली ऑर्डर आली 500 साबणांची. आणि मग 500 हँडमेड सोप्स बनवून झाले, विकूनही झाले. मग म्हटलं आता ह्याला थोडंसं मोठं स्वरूप द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर मग आम्ही हा सगळा पसारा सुरू केला. तसं नाही, जेव्हा सोप्स तू केलंस आणि विकलेस त्यावेळेला काही सर्टिफिकेशन्स करावी किंवा ह्याचा विचार कसा आला तुमच्या मनात? कारण कित्येकांना ते करायचं नसतं. हो, म्हणजे सुरुवातीला आम्ही जेव्हा सोप्स बनवले ना त्याच्याही आधीपासून हे डोक्यात होतंच. कारण एक मेडिकल प्रोफेशनल म्हणून हे डोक्यात पक्क होतं की माझी एक किंवा कोणाची जे कोणी स्किनवर काही
लावायचे प्रॉडक्ट्स बनवतं आहे किंवा पोटात घ्यायचे असतील. सो ह्या प्रॉडक्ट्समध्ये आपल्याला मेन प्रश्न असतो विश्वासाचा. ट्रस्ट पाहिजे कस्टमरला. आता तो ट्रस्ट कसा बिल्डअप होणार? तर केवळ मी सांगितलं की मी ह्याच्यात हे घातलं आहे म्हणजे कोणाचाही नवीन उद्योजकांचाही म्हणजे बनवण्याचा उद्देश वाईट नसेल, सगळं चांगलंच वापरत असतील, पण कस्टमरनी का विश्वास ठेवावा त्याच्यावर? मी आय एम रिस्पॉन्सिबल की कस्टमर प्रश्न विचारणारच मला की हे मी त्वचेवर लावू का, याने मला नक्की हार्म होणार नाही ना. ह्याच्यासाठी आता काहीतरी ऑथेंटिसिटी पाहिजे आणि हे गव्हर्नमेंटचे रूल्स आहेत की कुठलंही त्वचेवर लावायचं, केसांवर लावायचं किंवा इंजेस्ट करायचं ह्यापैकी कुठलाही प्रकार असेल तर तुम्हाला सर्टिफिकेशन्स ही घ्यावीच लागतात. ते बेसिक सेफ्टी रूल्स आहेत. म्हणजे फॉर फूड प्रोसेसेससाठी आपल्याला FSSAI ही बॉडी आहे आणि स्किन प्रॉडक्टसाठी किंवा कॉस्मेटिक्ससाठी, हेअर केअर प्रॉडक्टसाठी FDA ही बॉडी आहे. सो त्याचं सर्टिफिकेशन करायचं हे तर मनात नक्कीच होतं. अर्थात ती प्रोसेस अजिबात सोपी नव्हती, कारण घरच्या घरी आपण बनवतो तेव्हा ती बॅच फार छोटी असते. फायनान्शियली आपल्याला व्हायबल असतं की हां थोडे थोडे आणले रॉ मटेरियल्स आणि बॅच बनवली, थोडेसे साचे आणले, बनवले, विकले. तर FDAमध्ये तसं नाही होत. बेसिकली तुम्हाला त्या प्रकारची एक्सपायरी द्यायची, त्या प्रॉडक्टची सेफ्टी व्हॅलिडिटी करून घ्यायची असेल तर तुम्हाला थर्ड पार्टी मॅन्युफॅक्चरिंग किंवा मग स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट ह्याच्याशिवाय पर्याय नाही. त्याच्याशिवाय तुम्हाला सर्टिफिकेशन्स मिळणार नाहीत, कारण तुम्हाला एक प्रॉपर फॅक्टरी सेटअप लागतो. गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस GMP सर्टिफाईड ज्याला म्हणतात, ही सर्टिफिकेशन्स पाहिजे असतील तर सर्टन नॉर्म्स आहेत जे तुम्हाला फॉलो करावेच लागतात. सो 2 पर्याय आहेत. एक तुम्ही स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट टाका किंवा मग ज्यांचं ऑलरेडी एक्झिस्टिंग मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे त्यांच्याकडनं तुमच्या फॉर्म्युलेशनप्रमाणे बनवून घ्या. सो आम्ही दुसरा पर्याय निवडला कारण ऑब्व्हियसली पहिल्या पर्यायाला खूप जास्त इन्व्हेस्टमेंट लागते. स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट तेही महाराष्ट्रात किंवा मुंबईसारख्या ठिकाणी तुम्हाला जागांचे भाव माहिती आहे, ते अजिबात सोपं नाही आहे. सो थर्ड पार्टी मॅन्युफॅक्चरिंग हा त्यातल्या त्यात सोपा किंवा थोडासा कमी खर्चाचा विषय होता. सो तो आम्ही निवडला. मग त्याच्यानंतर त्या प्रत्येक फॉर्म्युलेशनमध्ये टेस्टिंग व्हायला लागतं की हे फॉर्म्युलेशन व्यवस्थित आहे ना, वर्क करतं आहे ना. सो त्याच्यासाठी काही सॅम्पल बॅचेस घ्यायला लागतात. सॅम्पल बॅचेसचं लॅबमध्ये टेस्टिंग होतं आणि फक्त प्रॉडक्टचं टेस्टिंग होतं असं नाही. तुम्ही तुमचे इन्ग्रेडियंट्स काय काय वापरलेत, किती प्रमाणात वापरलेत, हे सगळं तुम्हाला लेबलवरतीही मेन्शन करायला लागतं. लेबलचं पण अप्रूव्हल होतं, पॅकेजिंगचं अप्रूव्हल होतं, नावाचं, प्रॉडक्टचं नावाचं पण अप्रूव्हल घ्यायला लागतं की प्रॉडक्टचं नाव काय ठेवणार आहात. हे असे बरेच नॉर्म्स आहेत. हे सगळे एक एक करून आम्ही सॉर्ट करत गेलो आणि मग FDA अप्रूव्हल अगदी फक्त सुरुवातीला साबणांच्या अप्रूव्हलपासून आम्ही सुरुवात केली. साधारण काय खर्च आला ह्याच्यामध्ये? हा खर्च हा एक एक्झॅक्टली त्याच पॉईंटवर मी येणार होतो की हिने सांगितलं तसं सुरुवातीला आम्ही 500 साबण बनवले आणि मग पॅरलली शोधाशोध सुरू होती. आम्हाला जे काही आकडे कळत गेले नीलमताई की थर्ड पार्टी मॅन्युफॅक्चररकडनं, कारण त्यांचा एक MOQ असतो, तुम्ही तेवढे बनवायलाच पाहिजेत. ते पार 10,000पासून ते 1 लाखापर्यंत होते, म्हणजे मिनिमम तेवढे साबण बनवायचे. तर साहजिक सुरुवातीला धाबं दणाणतं हे आकडे ऐकून, कारण तुम्ही सुरुवात केलेली असते एखाद्या बिझनेसची. पण आमचं एक नक्की होतं, मी मगाशी म्हटलं तसं, एकत्र येताना किंवा जर का आपल्याला बिझनेस करायचा आहे तर आम्ही म्हणजे आपली व्हॅल्यू कुठेही खालती जाता कामा नाहीत, हे आमचं अगदी ठाम होतं. तर मी म्हटलं पैसा आपण उभा करूया पण कॉम्प्रोमाइज नाही करायचा त्याच्यात, कारण 1 लाख साबण किंवा 10,000 साबण हे नंतर विकायचे कसे हा प्रश्न साहजिकरित्या आलेलाच होता की एवढी मोठी रिस्क घेताना ते वाया जाऊ शकतात का किंवा काय. पण म्हटलं म्हणजे कुठेतरी एक निर्णय जेव्हा तुम्ही घेता तेव्हा त्याला सपोर्टिंग अजून 10 निर्णय घ्यावे लागतात. तर ते त्याच्या दृष्टीने आम्ही ती तयारी सुरू केली. आणि ही मगाशी म्हटली तशी त्याच्यात खूप मायन्यूट लेवलला तुमचं डिटेलिंग तुम्हाला करावं लागतं. अगदी जर का तुमच्याकडनं तुम्ही रॉ मटेरियल देणार असाल तर ते नुसतं हे घ्या रॉ मटेरियल असं नाही चालत. त्यांना ते रॉ मटेरियल कुठनं आलं आहे त्याचं पण डॉक्युमेंटेशन लागतं प्रोडक्ट बनवताना. कारण उद्या त्यांना जर का कोणी विचारलं की तुम्ही ही आंबाडी कुठून घेतली, काय कशी बनवली आहे, त्यांचं उत्तरदायित्व त्या मॅन्युफॅक्चररकडे आहे. तो जर का ती तुमच्याकडनं घेत असेल तर एकतर ती तुम्ही बनवत असाल किंवा दुसऱ्याकडनं आणत असाल तर हे अजिबात विसरता कामा नये की आपल्याला त्याचंही सगळं डॉक्युमेंटेशन हे मॅन्युफॅक्चररला द्यावं लागतं. म्हणजे तूप आमचा बेसिक इन्ग्रेडियंट तूप आहे. तूप मी घरी कढवते स्वतः
पण हे असं नाही नुसतं चालत. मला तूप असंच्या असं दिलं, तूप घरी बनवलं, डब्यातनं घालून दिलं, असं अशा पद्धतीने मला रॉ मटेरियल देऊन नाही चालत. मला तुपावरती लेबल लावायला लागतात. तुपाची बॅच मला प्रूव्ह करायला लागते की हे ह्या दिवशी बनलेलं आहे. तुपाच्या बॅचचं सर्टिफिकेशन घ्यायला लागतं, तर ते रॉ मटेरियल म्हणून ॲक्सेप्ट होतं. आणि तर मग तुम्हाला पुढची सर्टिफिकेट्स मिळतात, प्रॉडक्ट ॲक्च्युअल जे बनतं ते. पण एका सर्टिफिकेशनला एका प्रॉडक्टचा खर्च काय आहे, डिफाईन्ड खर्च काय आहे, एक अंदाज म्हणून मिनिमम 1,00,000 साधारण सगळं एंड टू एंड जर का आपण बघितलं तर. आणि MOQ प्रमाणे तो खर्च 3 ते 4 लाखापर्यंत पण जाऊ शकतो. कारण बऱ्याचदा काय होतं की तुमचं ॲक्च्युअल प्रोडक्ट हा समजा आपण असं पकडून चालू की त्याचा MOQ 10,000 आहे, पण त्याच्यासाठी ज्या बाकीच्या सपोर्टिंग सिस्टीम असतात, कधी कार्टन असेल, कधी लेबल, हे परत प्रिंटिंग वेगळ्याकडनं करून घ्यायचं आहे, बरोबर, या प्रत्येकाचे MOQ वेगळे असतात. म्हणजे आमच्याकडे 2-3 प्रोडक्ट अशी आहेत ज्याचा प्रत्यक्ष प्रोडक्टचा MOQ 10,000 आहे, त्याच्या कार्टनचा MOQ 40,000 आहे आणि त्याच्या लेबलिंगचा MOQ 20,000 आहे. सो तुम्हाला पहिली बॅच बनवताना त्याच्यासाठी पुढच्या 2 बॅचचं लेबल्स आणि पुढच्या 5 बॅचचं कंटेनर याची अपफ्रंट इन्व्हेस्टमेंट करावी लागते. सो यू हॅव टू बी डबली शुअर की ते प्रोडक्टचं मार्केट फिटनेस कसा आहे आणि ते तुमचा 50,000पर्यंतची कंटेनरची इन्व्हेस्टमेंट तुम्ही करून ठेवली आहेत. म्हणजे जर का ते 10,000 तुम्ही नाहीच विकू शकलात पहिल्या बॅचचे, तर फक्त 10,000 वेस्ट गेले असं नाही, पुढच्या 40,000चे कंटेनर आणि 20,000चे लेबल पण वाया जाणार आहे. तर त्यामुळे ते 1,00,000 ते 4,00,000 आहे एका प्रॉडक्टच्या मागे. आता हे एखादं प्रॉडक्ट, म्हणजे आता तुमची बरीच प्रॉडक्ट आहेत, पण एक माणूस आहे ज्याला चालू करायचं आहे आणि त्यांनी 2 प्रॉडक्ट केली, समजा अशा प्रकारे एक 6-7 लाख इन्व्हेस्टमेंट केली आणि 2 प्रॉडक्ट केली आणि घे भरारीसारखा स्टॉल त्याला लावायचा आहे जिथे रेंट जास्ती आहे. मग मला सांगा की रेंट पे करून 2च प्रॉडक्टवर मी बिझनेस करू शकते का? हो. एक त्याचं उत्तर ना कसं आहे माहिती आहे की बिझनेस होऊ शकतो नीलमताई. ॲट द सेम टाईम रिस्क आहे का? तर निश्चित आहे. म्हणजे उगाच कोणाला तरी हो म्हणून किंवा घाबरवायचं पण नाही आहे. तर तुम्ही कितपत, तुमचा रिस्क ॲपेटाईट कितपत आहे, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. 2, तुमचा कॉन्फिडन्स. बऱ्याच वेळा काय होतं, समजा असं इमॅजिन करा की माझा हा स्टॉल आहे आणि मी केवळ 2 प्रोडक्ट घेऊन बसलो आहे, तर बघणारा क्लायंट तुमच्याकडे कसा बसेल, तुम्ही ते कसं डिझाईन करता तुमचा स्टॉल की ते 2 प्रोडक्ट कस्टमरला ॲज गुड ॲज 20 प्रोडक्ट वाटले पाहिजे, किंवा त्याच्यातलं मग तुम्ही ते 2 प्रोडक्ट तुमचं त्याच्यातलं मार्जिन किती किंवा त्याचं तिकीट साईज किती आहे, अशा अनेक पॅरामीटरचा विचार करून जर का प्रॉपर रिस्क ॲनालिसिस, मार्केट फिटमेंट आणि याचा सगळ्याचा नीट विचार करून जर का प्रोडक्ट सिलेक्शन जर का चांगलं केलं तर, आणि प्लस रिस्क ॲपेटाईट. म्हणजे असं नाही की तुम्ही पहिला स्टॉल घेतलात आणि तुमचं ते 2 प्रोडक्ट हिट झाले, असं कदाचित होणार नाही. तर ती रिस्क ॲपेटाईट नक्की पिक्चरमध्ये येते किंवा ती तुम्हाला ठेवावी लागेल जर का 2 प्रोडक्टवर काम करायचं तर. अशक्य आहे का? तर असं काही नाही. प्रॉपर सिलेक्शन पाहिजे, रिस्क ॲपेटाईट चांगली पाहिजे, तर तोही प्रॉडक्ट सिलेक्शन पाहिजे. हो, म्हणजे त्याच्यात मला असं ॲड करावं असं वाटेल की तुम्ही मार्केट स्टडी व्यवस्थित पाहिजे. तुम्हाला जर 2च प्रॉडक्ट उतरवायचे तर 2 गोष्टी, तुम्ही ते प्रॉडक्ट सेल करू शकता का? म्हणजे तुम्हाला त्याचं पिचिंग काय आहे हे प्रॉडक्ट बनवायच्या आधी तुमच्या सेलिंग स्किल्स पाहिजेत की नाही, हा एक भाग झाला. आणि तुम्ही कितीही विकायचं ठरवलं तरी मी उद्या काहीतरी असं भलतं प्रॉडक्ट काढलं ज्याचं मार्केटमध्ये रिक्वायरमेंटच नाही, तर त्याचाही काही उपयोग नाही आहे. मार्केट स्टडी व्यवस्थित करायला पाहिजे. आणि ॲक्च्युली स्पीकिंग असं कुठलंही एक म्हणजे कुठलाही मोठा ब्रँड आपण जेव्हा बघतो ना, तर त्यांचं 1 किंवा 2च हिरो प्रॉडक्ट्स असतात. सो तुम्ही सुरू करा 1 किंवा 2 प्रॉडक्ट, पण पुढचं क्रॉस सेलिंग होईल. पण हिरो प्रॉडक्ट म्हणाल तर जनरली म्हणजे 1 किंवा 2 प्रॉडक्टवर फोकस करणं हे जास्त सोपं आणि जास्त हेल्पफुल आहे इनफॅक्ट. आणि याच्यात अजून एक सांगावं असं वाटतं, 2 प्रोडक्ट का महत्त्वाची आहेत ती आणि मार्केट स्टडी. कारण परसे तुमचं प्रोडक्ट चुकीचं असेल असं नाही. इनफॅक्ट हा आमचा अनुभव आहे, आम्ही काही चुका केल्या. पण म्हणजे एक स्किन स्पॉट जेल म्हणून आमचं एक प्रोडक्ट होतं जे कशासाठी वापरतात आम्ही ॲक्ने. म्हणजे देर आर सर्टन प्रॉडक्ट्स जे आपण म्हणजे मेडिकल प्रिस्क्रिप्शन ह्या प्रकाराला त्याचा उठाव जास्त आहे. मग आता हे प्रॉडक्ट तुम्ही एक्झिबिशनमध्ये, प्रॉडक्ट माझं कितीही उत्तम असू देत, पण
मी ते एक्झिबिशनमध्ये ते नाही विकू शकणार आहे. सो एक्झिबिशन म्हणजे तुम्ही कुठे विकणार आहात, हां तुम्ही आता ऑनलाईन विकणार आहात. दुसरा हाही मार्ग आहे की मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ज असतात, तुम्ही डॉक्टरांशी कनेक्ट करून ते प्रॉडक्ट विकणार असाल, देन यू सिलेक्ट दॅट प्रॉडक्ट. तुम्हाला ऑनलाईन विकायचं आहे तर ऑनलाईन तुम्हाला लॉजिस्टिकली कुरिअरमध्ये ते प्रॉडक्ट पाठवणं शक्य आहे का, तर तसं प्रॉडक्ट निवडा. एकच प्रॉडक्ट निवडायचं असेल तर. एक्झिबिशनमध्ये आहे तर एक्सपिरियन्शियल पाहिजे, की मला कस्टमरने समोर बघितलं, त्यांनी लावून बघितलं, आवडलं, विषय संपला. सो अशा प्रकारे प्रॉडक्टचं सिलेक्शन करायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात अभ्यास पाहिजे त्या गोष्टीचा आणि तो सखोल पाहिजे. आणि असं होऊ शकत असेल की प्रॉडक्टचं सिलेक्शन चुकलंय आपलं, तर ते पचवता पण आलं पाहिजे. ऑफकोर्स रिस्क ॲपेटाईट फार महत्त्वाची आहे. तुमच्याकडे प्लॅन बी असला पाहिजे. करेक्ट. कारण फॉर्च्युनेटली आम्हाला खूप छान रिस्पॉन्स मिळाला आहे घेबरारीच्या एक्झिबिशन्समधनं. पण प्लॅन बी हा असतो की समजा नाही विकलं गेलं एक्झिबिशनला, तर ते तुम्ही त्या प्रोडक्टचं करणार काय, हा तुमच्याकडे प्लॅन बी तयार प्रश्न आहे की तुम्ही एक्झिबिशनला उभे राहिलात, तुमच्याकडे एक 20 प्रॉडक्ट आहेत, पण काही प्रॉडक्ट जात नसतील, काही जात असतील, पण तरीही खूप राहत असेल तुमच्याकडे, तर अशा वेळेला तुम्ही काय करायचं त्याचं? आता त्याचे बरेच मार्ग आहेत. म्हणजे ही जसं मगाशी मेघना म्हणाली की त्याचे तुमचं स्वतःचं ऑनलाईन पोर्टल, तुमचं मार्केटिंग, याच्या व्यतिरिक्त गिफ्टिंग चांगला ऑप्शन आहे. त्याच्यानंतर आम्ही गिफ्टिंगच्या पॅकेजिंगबद्दल काही? हो, म्हणजे ते तुमचं आता परत तुमचं क्रिएटिव्हिटी, तुम्ही किती इनोव्हेटिव्ह कन्सेप्ट घेऊन जाऊ शकता, त्याच्यासाठी आम्हाला एक 2-3 खूप छान गिफ्टिंगचे अनुभव मिळाले, ते मी म्हणजे शेअर करतोच. पण त्याच्या व्यतिरिक्त एक्सपोर्ट हा एक सध्या खूप छान म्हणजे मार्ग असू शकतो. त्याच्यामध्ये तुम्हाला परत प्रोसेस फॉलो करावी लागते. तुमचे बेसिकली काही सर्टिफिकेशन्स आहेत, अनेक EPCs आहेत. EPC म्हणजे एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल. तर अशा अनेक EPCमध्ये तुम्ही मेंबर होऊन मग त्यांचं जसं घेबरारी B2C एक्झिबिशन्स आहेत, तशी अनेक B2B एक्झिबिशन्स असतात एक्सपोर्टसाठी. असे विविध मार्ग प्रोडक्ट विकण्याचे आहेत. आता गिफ्टिंगमध्ये आमचा एक अनुभव असा होता की बेसिकली तुमचे कनेक्ट जर का काही असतील, आणि ते असायलाच पाहिजेत म्हणजे तुम्हाला बिझनेस करायचा म्हटल्यानंतर, पण आणि नसतील तर मेघनासारख्याला शिकून पुढे पण हे ह्याच्याकडनं कम्प्लिटली शिकले मी, म्हणजे कनेक्ट्स एस्टॅब्लिश करणं. तर आमचं विनय सहस्रबुद्धे म्हणून म्हणजे खूप थोर व्यक्ती आहेत त्या, आणि तेव्हा ते ICCRचे प्रेसिडेंट होते, इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिसर्च, आणि आपला भारताचा आझादी का अमृत महोत्सव तेव्हा सुरू होता. तर मी सहज विनयजींना आमच्या प्रोजेक्टविषयी सांगितलं. ते म्हटले आझादी का अमृत महोत्सवसाठी मला एक छान गिफ्टिंग करायचं आहे, तर तू काय करू शकतोस. तर मी त्यांना डोकं लावून एक वेगळ्या प्रकारचं प्रेझेंटेशन घेऊन गेलो की असा मी बॉक्स बनवतो याच्यासाठी. तो त्यांना खूप आवडला, आणि मग आम्हाला ती सेंट्रल गव्हर्नमेंटची एक खूप मोठी ऑर्डर मिळाली सेंट्रल गव्हर्नमेंटची, आणि त्याचं म्हणजे जे गिफ्टिंग करणार होते ते फॉरेनच्या डेलिगेट्ससाठी होतं. म्हणजे काही ॲम्बेसेडर होते किंवा असे विविध प्रकारचे सगळे फॉरेनची मंडळी, त्यांना मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सने ते गिफ्टिंग केलेलं होतं. आणलं असेल तर नक्की दाखव आणि त्याचे फोटो नक्की शेअर कर, लोकांना नक्की बघायला आवडेल. तर हा असा तो आझादी का अमृत महोत्सवचं आम्ही त्यांना गिफ्टिंग केलेलं होतं. आता याच्यातली जी कन्सेप्ट आहे ती म्हणजे अमृत ज्या प्रकारे तयार झालं आपल्या याच्यात, की समुद्र मंथनातनं अमृत बाहेर आलं. तर आम्ही काय केलेलं, भारत सरकारच्या ज्या विविध योजना आहेत, मग त्या जय जवान जय किसान, आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया, अशा प्रकारच्या त्या सगळ्या स्कीम्स, आणि त्या लाटांमधनं असं एकत्र येत म्हणजे त्या सगळ्या घुसळून त्याच्यातनं अमृतरूपी भारत हा बाहेर आला आहे, अशी त्यांना थीम बनवून दिलेली. तर ती त्यांना खूप आवडली, आणि त्याचं आम्ही असं खूप छान पॅकेजिंग त्यांना, आणि हे प्रत्येकाच्या बजेटनुसार तुम्ही ते नंतर मग अकोमोडेट करता आलं पाहिजे. तर त्याच्यावर मग बाहेरच्यांसाठी काय मेसेज द्यायचा ते सगळं करून हा असं त्यांना गिफ्टिंग आम्ही केलेलं होतं. हे गिफ्टिंग केलं आम्ही मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सला, पण याच्या बेसिसवर आम्हाला पुढच्या अनेक ऑर्डर मिळत गेल्या. म्हणजे महाराष्ट्रातल्या 2 मंत्र्यांनी आम्हाला केवळ हा बॉक्स बघून मला असंच गिफ्ट करायचं आहे, इथपासनं आमचं म्हणजे मोठ्या ऑर्डर्स येऊ शकतात, आणि ऑर्डरचे पैसेही येऊ शकतात. ऑर्डरचे पैसे, तो एक खूप छान अनुभव आहे.
म्हणजे जनरली परत कसं असतं, रिस्क ॲपेटाईट असते. बऱ्याच जणांनी आम्हाला सांगितलेलं सेंट्रल गव्हर्नमेंटशी डील करताना सांभाळून राहा, पैसे कदाचित मिळणारच नाहीत. सेम म्हणजे राज्य सरकारबरोबर पण होतं. आमचे दोन्ही वेळचे अनुभव इतके सुंदर आहेत की आम्ही पुढच्या काही कामात व्यस्त असल्यामुळे ॲक्च्युली त्यांना इन्व्हॉइस पाठवायला विसरलो. त्यांनी आम्हाला मागे लागले आणि तुमचा इन्व्हॉइस पाठवा, आम्हाला पैसे द्यायचे आहेत. तर तिथपासनं आणि कुठेही मध्ये मला याच्यातला हा वाटा द्या असा अजिबात प्रकार नाही. म्हणजे ते चांगलं आहे ते पण सांगितलं गेलं पाहिजे. आम्हाला खरंच खूप छान सेंट्रल गव्हर्नमेंट आणि राज्य सरकार या दोन्हींकडनं अतिशय उत्तम अनुभव मिळाला. ऑर्डरची कमिटमेंट जी होती ती तशीच्या तशी होती, कुठेही मध्यस्थी नव्हती आणि पैसे अगदी वेळेवर पूर्ण आम्हाला मिळाले. मला वाटतं शेवटी इंटेन्शन चांगली असेल, जेन्युइन असेल तर म्हणजे आमचा चांगुलपणावरती विश्वास बसला की आम्ही जितक्या ऑनेस्टली आणि प्रांजळपणे जसं आहे तसं काम करत होतो आणि त्याला तसाच रिस्पॉन्स मिळाला. सो चांगुलपणावरती आमचं नक्की, म्हणजे जगात चांगली माणसं आहेत आणि चांगुलपणा आहे जगात आजही. आणि जर जेन्युइन प्रॉडक्ट असेल, जे टेस्टेड आहे, जे कसंही मार्केटमध्ये नाही आणलेलं, त्या प्रॉडक्टला ती व्हॅल्यू मिळते. आता साधारण किती प्रॉडक्ट असतात जर गेवरारीचा स्टॉल असेल तुमचा तर? 17 ते 20 प्रॉडक्ट्स आहेत आता आपली. प्रत्येक प्रॉडक्ट हे FDA अप्रूव्ड आहे? एव्हरीथिंग. FDA अप्रुव्हल महाराष्ट्राचं, त्याच्याबद्दल काहीतरी सांग ना, की महाराष्ट्राचं मला वाटतं खूप टफ आहेत नॉर्म्स, असं काहीतरी बोलला होतास. हो, म्हणजे FDA आपल्याकडे प्रत्येक राज्याची वेगवेगळी आहेत. आता परत जेव्हा तुम्ही सुरुवात करता पैशाचा विचार प्रामुख्याने असतो, तर आम्हाला बाहेरच्या काही राज्यांमधल्या FDAचा खर्च हा निश्चितपणे कमी होता. तिथली प्रोडक्शन कॉस्टही कमी होती. याची विविध कारणं आहेत. म्हणजे आता UPमध्ये जागांचा भाव जो काही असेल तो, त्या सगळ्याचा इफेक्ट येऊन आम्हाला खूप स्वस्तातले ऑप्शन UP किंवा बाहेरच्या राज्यांमधले होते. पण ॲट द सेम टाईम मला बऱ्याच जणांनी असं सांगितलं की जर का तुम्हाला महाराष्ट्राचं FDA मिळालं तर तुमच्या पुढचं हे खूप सोपं होऊन जातं, कारण ते खूप स्ट्रिंजंट प्रोसेस आहे महाराष्ट्र FDAची. कॉस्ट अटॅच आहे का, तर निश्चित आहे. मग सुरुवातीला जेव्हा तुमचं प्रोडक्ट बनतं आहे तसं ते बनवताना त्या सानिध्यात असणं, ते बघायला मिळणं कसं बनतंय ते, या सगळ्या दृष्टिकोनातनं आम्ही महाराष्ट्र FDAला सिलेक्ट म्हणजे केलं. तुम्ही जे काही फॉर्म्युलेशन दिलेत ते तसेच बनतायत? हां, आम्हाला बेसिकली आम्हाला पाहिजे होतं की आम्ही फॅक्टरीत जाऊन सुपरवाईज करू शकू ॲक्च्युअल मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. जे थोडंसं बाहेरच्या राज्यांमधनं घेतलं असतं तर थोडं आमच्या दृष्टीने सतत ट्रॅव्हलिंग वगैरे डिफिकल्ट झालं असतं. तर आपल्या डोळ्यासमोर प्रॉडक्ट बनताना बघणं हे आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं होतं. कारण हा पण एक बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की फॉर्म्युलेशन म्हणजे मग त्यांचंच फॉर्म्युलेशन आपलं घ्यायला लागतं, ते काय घालत असतील. तर आम्हाला ते आमच्या समोर बनवून पाहिजे होतं प्रॉडक्ट, जे आम्हाला महाराष्ट्रात करणं त्याच्यामुळे सोयीचं वाटलं. आणि खरोखर तसं म्हणजे आमचं जे फॉर्म्युलेशन असेल तसं त्याच्यात तसूभरही इकडे तिकडे पण फरक होत नाही, तसंच्या तसं फॉर्म्युलेशन बनतं. मी बघते साधारण स्किन केअरमध्ये बाहेर लोक याला घाबरतात, पण तुम्ही घेवरारीच्या बँगलोर किंवा कुठेही येता आणि चांगलं पिच करता, तुमचं सेलही चांगलं होतो. तर काय USP असेल तुमच्या स्टॉलवर आल्यावर एखाद्या व्यक्तीला तुम्ही कशा प्रकारे एंटरटेन करता? ह्याच्यात 2 गोष्टी आहेत. एक तर आम्ही खूप प्रॉडक्ट्सचा स्टडी केलेला आहे, मार्केट फिट बघितलेला आहे. सो मेन प्रॉडक्ट म्हणजे स्टॉलवरती आल्यावर ही हवीशी वाटणारीच प्रॉडक्ट्स आहेत, ह्याची काळजी आम्ही पहिल्यांदा घेतलेली आहे. स्टॉल प्रेझेंटेशनही महत्त्वाचं आहे. आणि तिसरी आम्हाला खूप म्हणजे अशी गोष्ट महत्त्वाची वाटली की लोकांना ना तो कनेक्ट खूप आवडतो, की तुम्ही जितकं लोकांशी बोलता, ज्या पद्धतीने प्रॉडक्ट एक्सप्लेन करता, आणि म्हणजे विकायचं म्हणून असं नाही, तुम्ही ज्या पद्धतीने रिलेशन डेव्हलप करता ना कस्टमरबरोबर, त्याच्यामुळे कस्टमर तुमच्याशी बांधला जातो. म्हणजे मला अगदी असेही अनुभव आलेले आहेत की आता काही वेळेला आमची ही चूक नसते, कधी एखादं प्रॉडक्ट पॅकेज्ड म्हणजे असतं ते, तर ते पॅकेट गेल्यानंतर कस्टमरनी सांगितलेलं आहे की हे आमची ना ट्यूब जरा ओपन होती, हे फॉल्टी होतं. पण म्हणजे अशा वेळेला कधी मी असं बघितलेलं आहे की कधी सेलर्स तर उखडतात की नाही आमच्याकडनं असं कसं होऊ शकतं, मला ओपनिंग व्हिडिओ पाठवा, हे पाठवा. तर मी तुम्हाला म्हटलं तसं की आमचा ना चांगुलपणावर विश्वास आहे, एक शब्द विचारत नाही, असं झालं होतं आम्ही तुम्हाला सगळं रिप्लेस करून देतो. सो हा जो एक विश्वास डेव्हलप करणं आहे ना,
तर ते आमची कस्टमर रिलेशन्स खूप चांगली बिल्डअप झालेली आहेत आणि त्याच्यामुळे म्हणजे ऑल थँक्स टू घे भरारी की पहिलं म्हणजे जो कस्टमर बेस आणून देतं ते आम्हाला घे भरारी नक्की आणून देतं. पण त्याच्या पुढचं म्हणजे रिपीट कस्टमर आणणं किंवा त्याच कस्टमरकडनं रिपीट ऑर्डर्स मिळणं हे तुमच्या कस्टमर रिलेशनवरती अवलंबून असतं. सो तो आमच्यातला आणि लोकांना ती जेन्युइनिटी भावते की आम्ही विकायचं म्हणून असं सांगत नाही की ती खूप यंग गर्ल्स येतात त्यांना हे पण घेऊ का. तर ॲक्च्युली मी स्वतः मुळात फार कमी प्रॉडक्ट वापरत असल्यामुळे मी त्यांना असंही सांगते तू नको घेऊ हे तुला गरजेचं नाही आहे. पण लोकांचा ना तो एक विश्वास बसतो की म्हणजे हां हे उगाचच विकायचं म्हणून नाही विकत आहेत, त्यांच्याकडे ती जेन्युइनिटी आहे आणि दॅट हेल्प्स टू ग्रो. याच्यातनं अजून एक गंमत म्हणजे नीलमताई, आता आमच्याकडे प्रोडक्ट आहेत. मी जिथे काम करतो ती सर्व्हिसेस सॉफ्टवेअरची सर्व्हिसेस साईड आहे, जिथे तुमच्याकडे प्रोडक्ट तयार नसतं. पण तिथे मला लक्षात आलं की तुमची ऑर्डर जी जाते ती तुमच्या रिलेशनवर आणि ऑर्डर गोज टू अ फ्रेंड. तर ती फ्रेंडशिप, कारण सॉफ्टवेअरमध्ये कसं मी दाखवणार काय ना, माझ्याकडे प्रोडक्ट काहीच नसतं. पण ती जी एक कन्व्हिन्सिंग पॉवर आहे तुमचं हा प्रोडक्टचा एक ब्रँड असतो तो तर निश्चित महत्त्वाचा आहे. त्याच्या पलीकडे तुमचा एक पर्सनल ब्रँड तुम्हाला क्रिएट करता आला पाहिजे. तर तो जर का पर्सनल ब्रँड तुमचा त्या 2 मिनिटात तुम्ही चांगला करू शकलात आणि इव्हेंच्युअली जनरल पद्धतीने जर का तो चांगला बनवू शकलात तर सेलला नक्की त्याचा फायदा होतो, म्हणजे प्रोडक्टच्या व्यतिरिक्त. तर त्या सगळ्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट हा विचार चालूच असतो. पण त्यामुळे ते म्हणजे आमचा कनेक्ट जो घेभरारीला होतो तो प्रत्येक वेळेस फक्त प्रोडक्टचं पिच करून होतं असं नाही. जनरिक गप्पांमधनं पण खूप छान कनेक्ट आम्हाला कस्टमरशी मिळालेलं आहे. ग्रेट, मस्त. आता सध्या लिपस्टिक हे तुमचं हॉट सेलिंग प्रोडक्ट आणलंय तुम्ही, त्याच्याविषयी एक कारण काय आजकाल लोक ऑन द स्पॉट लिपस्टिक बनवून देतो, कलर्स ॲड करून देतो, सो हे सगळं रिस्की आहे. सो हे नक्की तुम्ही आज ऐकणाऱ्या लोकांना सांगा की लिपस्टिक्ससाठी काय काय नॉर्म्स फॉलो केले आहेत तुम्ही आणि मगच ते मार्केटला आलंय. लिपस्टिक हा विषय असा आहे ना की बेसिकली कलर कॉस्मेटिक्स आहेत. सो स्किन केअर, हेअर केअर हे किंवा म्हणजे ज्याला आपण सोप्स वगैरे म्हणतो हे पर्सनल केअर प्रॉडक्ट्स झाले. सो पर्सनल केअरचं सर्टिफिकेशन वेगळं असतं. कलर कॉस्मेटिक्सचं सर्टिफिकेशन अजून जास्त स्ट्रिंजंट असतं, कारण तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा कलर स्किनवर येण्यासाठी म्हणजे लिपस्टिक्सचा लिप्सवर येण्यासाठी किंवा फाउंडेशनमध्ये त्याच्यामध्ये बऱ्याचदा हेवी मेटल्स वापरले जातात, कारण त्याच्याशिवाय कलर नाही येणार. मग हे सर्टिफिकेशन खूप गरजेचं आहे आणि ह्याच्यासाठी आम्ही खूप महिने वर्ष थांबलो की चांगलं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आपलं काय फॉर्म्युलेशन आहे त्याच्याप्रमाणे आणि जे ऑनेस्ट असेल. म्हणजे अशीही आम्ही युनिट्स बघितलेली आहेत की तुम्हाला लेबलवरती एक लावून देतील पण आतमध्ये काय असेल याची शाश्वती नाही. सो असं आम्ही बऱ्याच युनिट्सचा अभ्यास केला आणि त्याच्यानंतर मग आता आम्ही जे करतो आहे तिथे मॅन्युफॅक्चरिंग सुरू केलं आमचं फॉर्म्युलेशन देऊन. सो लिपस्टिकसाठी तर हे फार महत्त्वाचं आहे आणि लिपस्टिक्स हा विषय असा आहे ना की अगदी 2-3 वर्षाच्या लहान मुलींपासनं सगळ्यांना ते पाहिजेच असतं. म्हणजे कित्येक आया माझ्याकडे येतात की माझी ना मुलगी 4 वर्षाची आहे, तिला हे चालेल का, तिला हे सेफ आहे का. तर आज मी खूप आनंदाने सांगू इच्छिते की हे अतिशय सेफ प्रॉडक्ट आहे आणि आपण एक ती आपली जबाबदारी समजावी की उद्या समजा माझी 2 मुलंच आहेत पण उद्या माझ्या भाचीला किंवा माझ्या मुलीला वापरायचं झालं तर हे प्रॉडक्ट सेफ असणार आहे का. म्हणजे हे नॉर्म्स कधी कधी आपण म्हणतो ना की आपण प्रत्येक गोष्टीतनं शिकत जातो. तसं आम्ही डेंटलला आमचं जे स्टरलायझेशन प्रोसेसेस असतात तर मला माझ्या सरांनी शिकवलं होतं की तुझं स्टरलायझेशन एवढं परफेक्ट पाहिजे की कुठल्याही क्षणी जर तुझी आई, तुझा मुलगा, तुझे वडील चेअरवर बसलेत तर तुझ्या डोक्यात अशी शंका नाही येता कामा की हे परत साफ करून घेऊ का, हे क्लीन आहे का नाही. तर तसंच म्हणजे कस्टमरला तितक्याच आत्मीयतेने ट्रीट केलं पाहिजे तर तुमचं फॉर्म्युलेशन उत्कृष्ट बनणार. सो आता ते तसं झालेलं आहे म्हणून एवढा वेळ घेतला. आणि साधारण बनवलेत शेड्स किती आहेत तुमच्या? आता आम्ही सुरुवातीला 8 शेड्स काढलेले आहेत. मी वापरलेत, खूप सुंदर आहेत आणि ड्राय पण. म्हणजे ॲक्च्युअली काय आहे की लिक्विड लिपस्टिक आणि माझं जरा वाकडं आहे पण तुमचं एकदम परफेक्ट आहे फॉर्म्युलेशन. थँक्यू. मला कारण खूप आवडलं. मला एक सांग की ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट पार्ट काय होता? लिपस्टिकमध्ये साधारण काय इन्व्हेस्टमेंट झाली एवढ्या शेड्समध्ये? म्हणजे आता मला
इन्व्हेस्टमेंट खूप होती. बेसिकली इन्व्हेस्टमेंटच्या आधी आमचं थांबण्याचं कारण आम्हाला त्याची क्वालिटी आणि ओव्हरऑल प्रोडक्ट हे उत्तम होण्यासाठीची वाट बघणं. यातनं एक गमतीची गोष्ट मला आठवते कायम, की आपण लहानपणापासून ऐकलेली ससा कासवाची शर्यत आणि त्याच्यात कासव जिंकतो. तर काही बाबतीत आमचं तसं कासवाचा फॉर्म आम्ही घेतला काही काही प्रोडक्टच्या बाबतीत. पण दरवेळेस कासवच जिंकतं असं पण नाही. तुम्हाला तो बॅलन्स साधता आला पाहिजे, की तुम्हाला कधी सशासारखं धावायचं आहे आणि कधी कासवासारखं स्लोली जायचं आहे. बरोबर. तर दॅट कॉम्बिनेशन इज इम्पॉर्टंट. कदाचित आम्ही सर्टिफिकेशनच्या बाबतीत आम्ही सशाची धाव होतो. आमच्याकडे सगळीच्या सगळी सर्टिफिकेशन्स राईट ऑन डे वन आमच्याकडे होती. लिपस्टिकसाठी आम्ही बराच वेळ थांबलो. मग एकदा प्रोडक्ट चांगलं होतं आहे, त्याच्यातले सगळे मॅन्युफॅक्चरर चांगले आहेत हे इन्शुअर झाल्यानंतर पैसा लागणार होता. कारण याच्यात मी म्हटलं तसं सुरुवातीला मी जे म्हटलं ना, तो एक्झॅक्टली लिपस्टिकचाच प्रकार होता, की जिथे तुमचं प्रोडक्टचा एक MOQ आहे, त्याच्या कंटेनरचा एक वेगळा MOQ आहे, त्याच्या लेबलचा MOQ वेगळा आहे. सो जवळपास प्रत्येक शेडसाठी आमची 3.5 ते 4 लाखाची इन्व्हेस्टमेंट झाली. इट इज ह्यूज. म्हणजे टोटल आता जी एवढी प्रॉडक्ट्स आहेत, काय इन्व्हेस्टमेंट झाली असेल तुझ्या याच्या मागे? 75-80 लाख साधारण. आणि मग तेवढा रिटर्न घे भरारीच्या एक्झिबिशन्समधून मिळतं? कारण युजली तुम्ही तिथेच दिसता आणि मग बाकी तुमचं एक्सपोर्ट पण चालू आहे किंवा बाकी पण खूप गोष्टी आहेत, पण मिळू शकतं. म्हणजे एखाद्या ह्या प्रॉडक्टला इतक्या इन्व्हेस्टमेंटला मनुष्य सस्टेन होऊ शकतो? सस्टेन म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला म्हटलं तसं, की तुमची दरवेळेस ते विकलं जाईलच कदाचित याची काही शाश्वती नसते. तुमच्याकडे प्लॅन बी नक्की तयार पाहिजे. म्हणजे कुठल्याही एका गोष्टीवर डिपेंड राहून चालणार नाही. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, की एक्झिबिशनच्या आधी पण माझ्या डोक्यात एक विचार होता, की एक्सपोर्ट चालू करायचा आहे. तर सुरुवातीला एक्सपोर्ट तेव्हा आमच्यासाठी आजही कासव आहे आणि एक्झिबिशन ससा आहे. म्हणजे जास्तीत जास्त प्रोडक्ट आमची कुठे जातात, तर ती एक्झिबिशनला जातात. एक्सपोर्ट इज गोईंग स्लो, पण माझा असा भरोसा आहे की ते पिकअप होईल. गिफ्टिंग आहे, तर असे आमच्याकडे म्हणजे पूर्ण एक्झिबिशन्स असं म्हणाल तर मी म्हटलं तसं एक बास्केट अशी नसते, किंवा नेहमी कासवच जिंकतो किंवा ससाच जिंकतो असं नाही. आज एक्झिबिशन्स आमच्यासाठी निश्चित ससा आहे. आमच्याकडे 4-5 वेगवेगळी कासवं पण आहेत, त्याच्यातलं एक एक्सपोर्ट असेल, काही गिफ्टिंग असतात. सो एक नक्की विश्वास आज मनात आहे, की समजा एखादं प्रोडक्ट किंवा काही प्रोडक्ट ही त्यांच्या एक्सपायरीपर्यंत आम्ही एक्झिबिशन्समध्ये नाही विकू शकलो, तर योग्य वेळी ते प्रोडक्ट दुसऱ्या ठिकाणी जाईल याची एक सिस्टीम आज आमच्याकडे आहे. म्हणजे तुम्हाला 360 डिग्री काम करावं लागणार आहे. नुसतं एक्झिबिशन्स नाही, नुसतं एक्सपोर्ट्स नाही, नुसतं गिफ्टिंग नाही, तुम्हाला सगळ्या बाजूंनी त्याला करावं लागेल काम. पण एक मोठा ब्रँड निर्माण होऊ शकतो ह्याच्यातून निश्चित. सो ॲडव्हर्टायझिंग मार्केटिंगबद्दल काही? ॲडव्हर्टायझिंगबद्दल ॲक्च्युली आमचं अजूनही तितका फोकस होत नाही आहे. अजून खूप करण्यासारखं आहे, पण आमची बेसिकली प्रॉडक्ट्सवरतीच आत्ता इन्व्हेस्टमेंट बरीच झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की प्रॉडक्ट स्पीक्स फॉर इटसेल्फ. सो तुम्ही कस्टमर्सचे फीडबॅक घ्या. कस्टमरच्या फीडबॅकवरनं ते माउथ टू माउथ पब्लिसिटी ह्याच्यासारखा दुसरा म्हणजे राजमार्ग नाही. हा सगळ्यात 100% ट्रस्टेड ॲडव्हर्टिजमेंटचा मार्ग आहे. सो तो एक मुख्य भाग झाला. आणि आता तुम्ही आम्हाला शिकवलं सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह व्हायचं आहे, फेसबुकवरती पोस्टिंग करा. हो. सो ते करतो. आणि प्रत्येक वेळेला असं नसतं की तुम्ही आणि हे अगदी आम्ही एक्झिबिशनमध्येही अनुभवलं. एक्झिबिशनमध्ये कित्येक कस्टमर येऊन नुसते गप्पा मारून गेलेले आहेत. असं वाटतं 10-15 मिनटं आपण गप्पाच मारल्या आहेत, काहीच घेतलं नाही, त्यांनी एकच प्रॉडक्ट घेऊन. पण येतात, कधी येतील असं सांगता येत नाही. तो एक बेस नक्की तयार होत जातो तुमचा. आणि म्हणजे अशा कस्टमरकडनं सुद्धा म्हणजे लिटरली आमच्याकडनं फक्त 2 साबण घेऊन गेलेत आणि नंतर आम्हाला त्यांच्याकडनं 2 मोठ्या कॉर्पोरेट ऑर्डर्स मिळालेल्या आहेत. सो ती चिकाटी म्हणजे स्वतःमध्ये ती चिकाटी पाहिजे की डोंट गिव्ह अप, बोलत राहा, काम करत राहा, की ॲडव्हर्टिजमेंट होणार आहे. थांबणार नाही. जर डेडिकेशन असेल तर तसंही काही थांबत नाही. आणि मुख्य म्हणजे स्किन केअरला जी सर्टिफिकेशन्स आहेत, जे नॉर्म्स आहेत, ते आपण फॉलो करतो आहे. त्याच्यामुळे भीती नाही आहे. मार्केटमध्ये कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती आम्ही ते विकू शकतो. बरोबर. आणि दुसरं कसं की म्हणजे समजा म्हणजे प्रॉडक्ट आपलं
आपण एक पद्धत असते की मार्केटमध्ये डिमांड आहे म्हणून आपण ते प्रॉडक्ट उतरवतो आहे. दुसरा प्रकार हाही आहे जिथे आपले सेलिंग स्किल्स कामाला म्हणजे पणाला लागतात, की डिमांड नाही आहे, यू हॅव टू क्रिएट डिमांड. मग तुम्हाला त्या पद्धतीने पिचिंग करायला लागतं की हे का गरजेचं आहे प्रॉडक्ट वापरणं, आणि पीपल गेट कन्व्हिन्स्ड. हां, त्याला काहीतरी बेस पाहिजे, उगाच काहीतरी विकायचं म्हणून असं नाही, बट देन यू हॅव टू कन्व्हिन्स द कस्टमर्स की ह्या प्रॉडक्टची तुम्हाला गरज आहे. सो इधर तिकडून तरी डिमांड पाहिजे, नाहीतर इकडून तरी क्रिएट केली गेली पाहिजे. सो तो पण एक प्रश्न ॲडव्हर्टाइजमेंट आहे माझा. तुम्ही दोघंही शांत आहात, पण मग कधीतरी प्रेशर येत असेल, मग भांडणं नाही होत का? भांडतो ना आम्ही, खूप भांडतो. हळूहळू भांडता, शांत नाही, स्टॉलवर आम्ही खूप शांत असतो, पण अदरवाईज आम्ही भांडतो, छान कडाकडा पण भांडतो अगदी. मग एक बिझनेस पार्टनर म्हणून कसं रिलेशन आहे की एखादी गोष्ट आवडते आपल्याला, चांगलं, हा चांगला गुण आहे, हा बिझनेसला उपयोगी आहे, हा वाईट गुण आहे, असं काही आहे का तुमच्या दोघांमध्ये? आहे ना. म्हणजे एकच गुण, जसं एका नाण्याला दोन बाजू असतात, तसं एकच गुण म्हणजे आता तोच चांगलाही ठरू शकतो, तो वाईटही ठरू शकतो. म्हणजे वैभवच्या बाबतीत म्हणायचं झालं, म्हणजे मित्र म्हणून तर आमची मैत्री खूप चांगली आहे, पण त्याचं एक ना रिस्क ॲपेटाईट आहे त्याच्याकडे. त्याच्यामुळे कधी कधी त्याच्याकडे तो असा एक उतावळेपणा असतो. एक डोक्यात आलं की ते आता करूनच सोडायचं म्हणजे, आणि लगेच करायचंच. तर ते मला कधी कधी फार त्रासदायकही होतं. ॲट द सेम टाईम मोस्ट ऑफ द टाईम्स तो चांगल्या पद्धतीनेही वापरला जातो गुण, कारण तो एक पुश मिळणं गरजेचं असतं. म्हणजे मी खूप विचार करत राहीन की आता हे करूया का नको करूया, कारण तळ्यात मळ्यात त्याचं ठरलं, डिसिजन घेतला, मोकळं झालं, एक्झिक्युशन बघू पुढे काय होईल ते. सो तोच इरिटेटही करतो मला गुण, पण म्हणजे तो मला आवडतो ही गुण त्याचा, की त्याच्यामुळे आमचा बिझनेस ॲक्च्युली त्याला फास्ट ट्रॅकवर न्यायला मदत पण होते त्याची. तू सांग ना काहीतरी. मला आवडतंय भांडण लावायला. नाही, हे खरंच कडाक्याची असं नाही म्हणता येणार, पण खूप वादावादी होतात आमच्या ह्याच्यात, ज्या, आणि एक प्रकारे ते कुठेतरी ॲक्सेप्टन्स पण असतो, की म्हणजे ही म्हटली तसं मी आहे खूप ॲग्रेसिव्ह. एखादी गोष्ट मी ठरवली की ती फार पटापट पुढे गेली पाहिजे विथ ऑल पॉसिबल हे, तर त्याच्या ह्याच्यात कधी आमची वादावादी होते. आणि हिच्याबद्दल बोलायचं झालं तर टू मच ऑफ डिटेलिंग, हे मला सेम गोष्ट म्हणजे परत की एवढं डिटेलिंगची गरज नाही आहे, आवश्यक ते डिटेलिंग नक्की पाहिजे. तर त्या ह्याच्यात ते होतं. पण मला असं वाटतं की त्या कुठलीही तुम्ही जेव्हा नवीन गोष्ट करू इच्छिता, तर त्या जबाबदाऱ्या तुमच्या वाढत जातात प्रत्येक नवीन याच्यानुसार, आणि त्यांचा एक स्वतःचा गतिशीलता असते त्या जबाबदाऱ्यांना. तर तुमचा वैयक्तिक विकास हा त्या जबाबदारीच्या गतिशीलतेशी जर का मॅच नाही होऊ शकला, तर जबाबदाऱ्या वाढत जातील, पण तुम्ही त्या तेवढ्या निभावू शकणार नाहीत. मग त्यामुळे ते फ्रिक्शन जे काय असतील, पण इफ इट इज कॉन्ट्रीब्युटिंग, की तुमचं व्यक्तिगत विकास त्या जबाबदारीच्या डिमांड बरोबर जर का गती घेऊ शकणार असेल, तर ती भांडणं पण चांगली वाटतात. म्हणजे मजा येते त्या भांडणांना. म्हणजे एक जण पहिल्यांदा पाण्यात उडी मारतो आणि परत वर येऊन दुसऱ्याला ढकलतो, किंवा दोघेही एकमेकांना, तू मी पडले तू पण पडायचंच आहे, खेचून घेऊन बुडलो तर दोघेही बुडू, वाचलो तर दोघेही वाचू. मला वाटतं अशाच जे काही जोड्या असतात त्या बिझनेस मला एखाद्या चांगल्या उंचीवर नेऊ शकतात, कारण सिमिलर लोक काही तसं करू शकणार नाही. सो माधव सृष्टीचं ओव्हरऑल पुढचं काय स्केल अप करायचं आहे आपल्याला? स्वप्न तर मोठीच बघायची, म्हणजे छोटी स्वप्न बघण्यात मजा नाही. सो स्वप्न विचाराल किंवा गोल म्हणाल तर नीलमताई, माधवसृष्टी युनिकॉर्न कंपनी करायची असं एक स्वप्न आहे. जबरदस्त. वैभव, मला सांग की तू बऱ्याच आघाड्यांवर लढतोस, जसं की तुझा जॉब आहे, ही सारी इतकी इन्व्हेस्टमेंट आहे, हा बिझनेस आहे, स्टॉलवरती प्रेझेंट राहणं, घरी लग्न करायचं नव्हतं पण आता केलेलं आहे, मुलं आहेत. सो ओव्हरऑल ह्या सगळ्या ह्याच्यावरती लढताना असं होत नाही का की काही चाललंय आता, बस झालं हे, आणि घरनं असं प्रेशर येत नाही का की बंद करा वगैरे असं काही? थँकफुली अजून घरनं तर प्रेशर नाही आलेलं. इनफॅक्ट माझे सगळे फॅमिली मेंबर ते एन्जॉय पण करतायत. दुसरी गोष्ट कसं असतं की आम्ही एका ठिकाणी खूप वेळ
अडकून नाही बसलो आहे. म्हणजे त्याची ग्रोथ चालू असते. अडकून नाही बसलो म्हणजे सोडून पण दिलेलं नाही. बरोबर. पण नवीन नवीन गोष्टी, जसं आता म्हणजे माधवसृष्टी करताना आमचं पुस्तकाचं लिखाण चालू होतं, तसंच आम्ही एक गाण्याचा कार्यक्रम करतो आहे, नाटक करतो आहे, बाकीच्या ज्या पॅटर्नच्या गोष्टी आहेत. सो गोष्टी खूप आहेत आणि तुम्हाला कुठे ना कुठेतरी बदल हा हवा असतो. म्हणजे तुम्ही रोज पोळ्या खाऊ शकत नाही, रोज भातही खाऊ शकत नाही. तसं आमचं जे आपण अदरवाईज, हे एक मला कलबाग सर म्हणून जे होते त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळालं की माणसाला जो आराम हवा असतो तो आराम म्हणजे त्याचं काम बदलणं. म्हणजे वेगळ्या कामात जर का तू गुंतलास तर तो पहिल्या कामापासूनचा आराम आहे. तर ते कुठेतरी मनात होतं. म्हणजे मी आता वेळ मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे, पण मजा येते. म्हणजे कारण एवढ्या गोष्टी आणि त्याच्यात थोडा थोडा जरी सक्सेस मिळत राहिला ना तरी त्याची एक मजा वेगळी असते. काम हीच मजा. हो. तुझं मेन आहे की बायकांना कसं असतं की सगळं तसंही काही चुकत नाही, कुठलीच गोष्ट चुकत नाही. म्हणजे मी सॉरी टू से पण हिचं जास्त क्रेडिट आहे. तर मुलं, नवरा, तुझी प्रॅक्टिस, नवराही आहे त्याच क्लिनिकमध्ये, सो आणि प्लस हे सगळं आहेच. हा एक ब्रँड आहे जो खूप मोठा करायचा आहे, मोठा झाला इनफॅक्ट बऱ्यापैकी. हे सगळं कसं मॅनेज करतेस, त्याला टाईम मॅनेजमेंट कशी आहे? मला वाटतं की हे प्रत्येक स्त्रीला इथे कळलं पाहिजे की एक डॉक्टर, डेंटिस्ट, आई, बायको आणि घरात अनेक बाकी जबाबदाऱ्या असतील, सून, मुलगी आणि हा ब्रँड. सो कसं मॅनेज करतेस? सो एक ना एक किडा लहानपणापासून म्हणजे होताच डोक्यात की एकच वस्तू नाही करायची, म्हणजे तिथेच थांबायला मला कंटाळा येतो. मग काहीतरी नवीन तर मला करत राहायची खुमखुमी आहेच. घरचा सपोर्ट खूप आहे. म्हणजे माझ्या नवऱ्याने तर, म्हणजे इनफॅक्ट आज माझा नवरा आहे त्याच्यामुळे मी क्लिनिक व्यवस्थित मॅनेज होतं. जर माझं एकटीचं क्लिनिक असतं तर कदाचित गोष्टी कठीण झाल्या असत्या. आता माझे मिस्टर असतातच दवाखान्यात, त्याच्यामुळे आमचं क्लिनिक तर बंद होत नाही. सो त्याचा एक खूप मोठा सपोर्ट आहे त्या फ्रंटवर. म्हणजे माझं डेंटिस्ट प्रोफेशन ह्या बाबतीत नवऱ्याचा सपोर्ट खूप जास्त आहे. घरच्याही बाबतीत म्हणजे त्यालाही मुलांचं वगैरे करायला मुलंही त्याच्याबरोबर खूप छान एन्जॉय करतात. आणि मुळात मी थोडंसं शिरले ह्याच्यात जरा उशिरा. म्हणजे मुलांचं थोडंसं शिक्षण झाल्यानंतर 10वी-12वी झाल्यानंतर ते एका त्यांच्या मार्गाला लागल्यानंतर मग मी हे थोडंसं सुरू केलं. सो त्या जबाबदाऱ्या मुलांच्या बाबतीतल्या थोड्याशा कमी झालेल्या होत्या. ते त्यांचं आता मॅनेज करू शकतात. आणि इतर गोष्टी म्हणाल तर मला ते करायला आवडतं. आणि वेगळी गोष्ट कुठलीही करायची म्हटलं की काहीतरी विरोध होतोच कुठून ना कुठून तरी. सो मी अशा बऱ्याच कुजबुजी ऐकलेल्या आहेत मित्रपरिवाराकडनं की काय म्हणजे झालंय बाबा आता एकदम ही साबण बिबण विकायला लागली, डॉक्टर साबण डॉक्टर का साबण विकते, असा अनेकांच्या मनात प्रश्न आला की म्हणजे हे काय भलतंच नवीन असं. सो आणि एक असं एक काहीतरी एक सेट इमेज असते लोकांच्या डोक्यात की एक डॉक्टर म्हटल्यावर हां आता हिने अजून ह्याच्या पुढचंच काहीतरी करायला पाहिजे, नुसतं साबण विकणं ह्याला फार काही ग्लॅमर नाही. तर मला त्याला ते ते एक डोक्यात होतं की ह्याला मला ग्लॅमरच मिळवून द्यायचं आहे. गोशाळेचे प्रॉडक्ट म्हणजे ते एक डोक्यात होतं, गोशाळेचे प्रॉडक्ट, गोशाळेच्या प्रॉडक्टला ग्लॅमरच मिळवून द्यायचं आहे, त्याला एक ती प्रतिष्ठा मिळवून द्यायची, ती एक मनात असं जिद्द होती. सो मग ते ऑटोमॅटिक होत गेलं. खूप मस्त वाटलं दोघांशी बोलून. 2 हुशार व्यक्तिमत्वांची आज चांगली ओळख झाली आहे. म्हणजे जरी तुम्ही नेहमी एक्झिबिशनमध्ये असलात तरी तेवढ्या गप्पा होत नाहीत. सो खूप छान वाटलं. तुमच्या माधवसृष्टीला खूप 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 साऱ्या शुभेच्छा. इतक्या छान प्रकारे हा ब्रँड डेव्हलप केला आहे, इतक्या छान प्रकारे तुम्ही पुढे नेताय, वेगवेगळी प्रॉडक्ट्स आणताय आणि घे खूप छान तुमचा स्टॉल असतो, त्याबद्दल खूप आभार. आणि सगळ्या ज्यांना कुणालाही स्किन केअरचं काहीही चालू करायचं आहे त्यांनी प्लीज सगळे नॉर्म्स सिरियसली घ्या. काही शंका असतील तर ते नक्की मदतसुद्धा करतील. नक्की. तर प्रॉपर चालू करा. कुठल्याही ब्रँडला हलक्यात घेऊ नका. इन्व्हेस्टमेंट ही कुठल्याही बिझनेसला लागते, तशीच ती ह्यालाही लागते. त्यामुळे आपण कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये बिझनेस होऊ शकत नाही हे लक्षात घ्यायला काहीच हरकत नाही. आणि चांगल्या प्रकारे करून एक मोठा ब्रँड निर्माण करू शकतो. उद्या कदाचित मॉल्समध्ये सुद्धा आपला स्किन केअर ब्रँड राहू शकतो. थँक्यू सो मच. भेटूया लवकरच.